तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मला बरेच दिवस झालं खूप जणांचे सारे कमेंट येतात की दादा तुम्ही जे PNG वापरता, ठीक आहे, बाबासाहेबांचे जे PNG आहेत ते आम्हाला द्या, आम्हाला सेंड करा किंवा त्याच्यावरती व्हिडिओ आणा. तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर तुम्ही पण बघू शकताय आपल्या जे PNG वापरून कशा प्रकारची डिझाईन होऊ शकते. मी ते स्क्रीनवर दाखवते तुम्हाला. तर तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो की कशा प्रकारे डिझाईन तुम्ही करू शकता आणि कशा प्रकारचे हायपर अल्ट्रा HD असे मतलब की 14 MB ते 7-8 MBचे 12 MBचे अशा प्रकारचे HD PNG आहेत मित्रांनो. तर हे जे AI PNG सध्या ट्रेंडिंगला खूप सारे चालू आहेत. तर तुम्ही दुसरीकडे पण बघितलंच असेल की आजकालचे AI ट्रेनिंग वापरून खूप सारे बॅनर प्रिंटिंग होत आहेत है ना. तर आत्तापर्यंत तुम्हाला कोणीच अशा PNG दिल्या नसतील. तर खाली तुम्ही साईज बघू शकता मित्रांनो, 16.1 MBची साईज आहे है ना. तर मी पूर्ण असं मतलब AI वरून क्रिएट केलेला आहे फोटो वगैरे. आणि हा जो फोटो आहे आपला ओरिजिनल फोटो आहे, त्यामुळे खूप जुना फोटो होता, त्यामुळे त्याला साईज वगैरे कमी झालेली आहे. पण एकदम शार्पनेस दिसेल तुम्हाला फोटो. जे बाबासाहेबांचे काही ओरिजिनल फोटो आहेत त्यांनासुद्धा आपण रिकवर केलेले आहेत, जे की आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघतो, ठीक आहे. तर सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की म्हणजे फोटो वगैरे कट करायला खूप सारा टाईम लागला मित्रांनो. तुम्हाला मी PNG वगैरे बनवून देत आहे आणि आजकालचे खूप सारे ट्रेंडिंगला पण चालत आहे, तुम्ही तर बघितलं जाल आहे ना. तर या झिप फाईलवरती पूर्ण तुम्हाला जेवढं मटेरियल देतो आहे, यामध्ये बॅकग्राऊंड असेल, जे की आपण नावं टाकतो, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे जे नावं टाकतो आपण, ते पण खूप साऱ्या अलग अलग प्रकारचे आहेत. त्यामध्ये ते पण नाव पण असेल आणि तुमचे जे काय म्हणतात फोटो पण असतील. फोटो पण तुम्हाला खूप सारे दिलेले आहेत. आपण तुम्हाला बॅकग्राऊंड पण दिलेले आहेत आणि तुम्हाला इथे काही बुद्धांचेसुद्धा फोटो दिलेले आहेत. आणि जे आजकाल तुम्ही सोशल जस्टिस म्हणून जे मागे जे फोटो टाकतो आपण महापुरुषांचे ट्रेंडिंगला आहे, ठीक आहे, ते पण तुम्हाला दिलेले आहेत. तर PNG वगैरे बनवायला खूप सारा वेळ लागलेला आहे. तर त्यामुळे थोडासा सपोर्ट राहू द्या आणि प्लीज एवढी सारी मेहनत लागलेली आहे. तर तुम्ही कोणी पासवर्ड खाली कमेंटमध्ये लिहू नका. तर ओके, मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपलं जे झिप फाईल आहे, ठीक आहे, एवढे सगळं फोल्डर तुम्हाला दिले जाईल मी एकाच झिप फाईलमध्ये. तर झिप फाईलला पासवर्ड राहणार आहे मित्रांनो, तो 3 स्टेपमध्ये आहे. तर तो व्हिडिओमध्ये कुठेही येऊ शकतो. तर कृपया काय करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू. तर तुम्ही स्किप केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड नाही दिसणार आणि परत तुम्ही म्हणणार की दादा मी पूर्ण व्हिडिओ बघला 5-6 वेळेस. मला असे भरपूर मुलांचे कमेंट येतात की दादा आम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, 5-6 वेळेस बघितला, पण आम्हाला पासवर्ड नाही सापडला. कोणी म्हणते मला पहिला पासवर्ड सापडला, दुसरा तिसरा नाही सापडला. तर काय करताय मित्रांनो तुम्ही की माझा व्हिडिओ जो आहे तो स्किप करून बघता किंवा पळून बघता, फास्टमध्ये बघता आहे ना. तर एवढे सारे दुसरे मित्र बघतात, ते त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, पण तुम्हालाच कसं काय प्रॉब्लेम आहे ते माहिती नाही. तर तसं करू नका. तर कृपया पूर्ण व्हिडिओ बघा, जे की तुम्हाला पासवर्ड सापडेल. आणि जर तुम्हाला पासवर्ड बघायचाच नसेल, म्हणजे जर हा व्हिडिओ बघायचा नसेल डायरेक्ट, जर तुम्हाला ही जर फाईल पाहिजे असेल, तर मी तुम्हाला खाली काय म्हणू शकतो आपण त्याला, याची पण सुविधा केलेली आहे मित्रांनो, पेमेंटची, जे की तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून फाईल घेऊ शकता. म्हणजे पूर्ण PNG आहेत जी ॲक्सेस मिळू शकता. आणि काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पूर्ण सपोर्ट दिला जाईल, तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केले जातील. तर तुम्हाला ते नेमकं कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगतो. कारण खूप जण हे आहेत ते तिथे काय करतात, थोडीशी मिस्टेक करत आहे. ते काय करतात, पेमेंट करतात आणि डायरेक्टली बॅक येतात आणि म्हणतात की भाऊ आम्हाला डाउनलोड फाईल नाही भेटली. तर तुम्ही थोडंसं चुकीचं करताय. पण तरीसुद्धा मी त्यांना पूर्ण सपोर्ट देत असतो. त्यांना मी सेपरेटली लिंक देत असतो जरी त्यांना काही प्रॉब्लेम आला तर, ठीक आहे. तर नेमकं ते तुम्हाला कसं करायचं ते सांगतो. कारण आपण जर ओके तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे नाही बघत असते, त्यावर कुठलाही पासवर्ड राहणार नाही, पूर्ण ओपन फाईल राहणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगतो कसं करायचं ते. खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक दिलेली आहे मित्रांनो, जे की तिथे लिहिलेलं असेल की पेड युजर्ससाठी आहे म्हणून. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचे. जरी तुम्ही कधी बॅक वगैरे आला तर त्यावरती डायरेक्ट जाईल, ठीक आहे. नंतर डाउनलोड नाववर क्लिक करून तर QR करून तुमच्या मोबाईलवरून कुठल्याही ॲपवरून आपण पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाही. तर इथे तुम्ही बघू शकता परचेसला लिंक, इथं खाली ओपन लिंक लिहिलं आहे, यावरती तुम्ही क्लिक करायला विसरू नका. इथं तुमची डाउनलोड लिंक असते. जेव्हा तुम्ही ओपन लिंक याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली तुमच्या लिंकवरती घेऊन जाईल, ठीक आहे. तर तुमचे जे डायरेक्ट मी जे सध्या तुम्हाला दिलेले आहे हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी दुसऱ्या PhDचं तुम्हाला दिलेलं होतं, ठीक आहे, ट्रायल म्हणून. तर तुम्ही डायरेक्टली गुगल ड्राईव्हचे आपल्याला पूर्ण डाटा दिलेला आहे, डायरेक्ट तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये असाल. तर एवढं ध्यानात ठेवा की मित्रांनो तुम्हाला ओपन लिंक याच्यावरती क्लिक करायचं आहे पेमेंट झाल्याच्यानंतर, ठीक आहे.
अजून एक इम्पॉर्टंट, तुम्ही असं समजू नका की मी तुम्हाला पेमेंट मेथड म्हणजे पेड दिलं म्हणजे असं का पूर्ण पेमेंट नाही आहे, असं नाही आहे मित्रांनो. हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे की व्हिडिओ बघू इच्छित नाही आहे, ठीक आहे. त्यांना डायरेक्ट पासवर्ड पाहिजे आहे की त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे म्हणजे त्यांना व्हिडिओ बघायचा नाही, त्यांना पासवर्ड वगैरे पाहिजे नाही, विदाऊट पासवर्डवाली फाईल पाहिजे किंवा ओपन फाईल पाहिजे, त्यांच्यासाठीच आहे. जे फक्त डायरेक्टली पेड करून फाईल घेऊ शकतात, इझी ॲक्सेस मिळू शकतात आपल्या गुगल ड्राईव्ह लिंकचा. आणि फ्री त्यांच्यासाठी आहे, जे ज्यांना फ्रीमध्ये घ्यायचे त्यांना पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि ते पूर्ण 3 स्टेपमध्ये पासवर्ड येईल, तो पूर्ण पासवर्ड टाकावा लागेल तुम्हाला, ठीक आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे. ओके, ते झालं. आता पी सीमध्ये डाउनलोड केले त्यांनी. जे कोणी मोबाईलमध्ये डाउनलोड करत आहेत, ठीक आहे, मी त्यांच्यासाठी सांगतो कसं डाउनलोड करायचं ते. तर आपल्या जे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिहिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथे पण सेम तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून खाली डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कुठल्याही एका UPI ॲपवरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर काहीच करायचं नाही, ॲटोमॅटिकली तुम्हाला तिकडे रिडायरेक्ट करेल आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये, ठीक आहे. तर इथं बघू शकता ॲटोमॅटिकली आपलं पेमेंट सक्सेसफुल झाले. खाली लिहिले आहे बघा डिजिटल फाईल, तिथे डिजिटल फाईल नाही, तुमच्या डाउनलोड फाईल म्हणून येईल. आता ही सध्या मी तिथे अपलोड केलेली होती फाईल, त्यामुळे इथं तुम्हाला ओपन फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, एवढं ध्यान ठेवा. जेव्हा तुम्ही तिथे काय येईल ओपन लिंक या बटनावर क्लिक करायचं आहे, ते करायला विसरू नका, ठीक आहे. जरी समजा तुमच्याच्याने जर नाही झालं किंवा पेमेंट झालं, तुम्हाला डाउनलोड वगैरे फाईल मिळाली नाही, तिथे आपल्याला व्हॉट्सअप नंबर दिलेला असतो मित्रांनो. तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. बिलकुल तुमची पूर्ण सहायता केली जाईल. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते बिलकुल घेऊ शकता व्हिडिओ न बघता. इथे बघू शकता मित्रांनो, इथे पूर्ण महापुरुषांचे जे फोटो आहेत ते PNGमध्ये दिलेले आहेत. 7 MBची फाईल आहे. तर तुम्ही बिलकुल बघू शकता, हायपर अल्ट्रा HD आहेत. तर तुम्ही यूज करू शकता कुठेही, प्रिंटिंगसाठी सुद्धा. तर मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही आपल्या बाकीचे व्हिडिओसुद्धा बघू शकता. मी सेपरेटली भीम जयंतीची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ठीक आहे. त्यावरती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ एका जागी भेटेल, एकाच प्लेलिस्टमध्ये. तर तुम्ही नक्की बघा. तिथे तुम्हाला अजूनसुद्धा PNG फाईल दिलेल्या आहेत, तिथे की तुम्ही फ्रीमध्ये एकदम प्रोव्हाइड करू शकता. एकदा जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला पूर्ण एडिटिंग वगैरे शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती बाकीचे सुद्धा व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की बघा. टेप बाय टेप ट्युटोरियलसुद्धा दिलेले आहे आपण. तर एकदा तुम्ही व्हिडिओ जाऊन एकदा चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला कळेल की आपली व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, काय नाही, आहे ना. तर आत्तापर्यंत आपण नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुमच्या फायद्यासाठीच असेल. तर मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की यूट्यूब चॅनलसोबत आपण अजून एक टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा ओपन केलेलं आहे, ठीक आहे. जेवढं काही एडिटिंगसाठी मटेरियल वगैरे लागत असते, जे काही सॉफ्टवेअर असेल किंवा एखादं ॲप्लिकेशन असेल, तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. नक्की जाऊन एकदा ते पण तुम्ही जॉईन करू शकता, एकदम फ्रीमध्ये तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करत असतो. तर एवढी रिक्वेस्ट करतो की तुम्ही ते सुद्धा चॅनल तुम्ही जॉईन करू शकता.
तर इथे तुम्ही जे पूर्ण मी आपल्या डिझाईनमध्ये वापरलेले जे टेक्स्ट आहेत हे ना, तर ते तुम्हाला टेक्स्ट पण दिलेले आहेत मित्रांनो. तर चला, हे काय नाही, आपण जे सिम्पली जे रेग्युलर आपण PNG फाईल वापरतो, PNG फोटो ते आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. एवढा काही विशेष नाही आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. कुठं काय काय आहेत यूज करण्यासारखे, तिथे तुम्ही नाव वगैरे बघू शकता. पूर्ण HD सिल्वर टाईपमध्ये दिलेलं आहे ना. तर तुम्हाला ठीक आहे, आपण नेक्स्ट फोटो पण बघू. हा पण बघा, पूर्ण सिल्वर इफेक्टवाला फोटो आहे हा पण. तर यामध्ये अजून तुम्हाला जे बाकीचे जे नाव वापरले होते आपण आपल्या डिझाईनमध्ये, जर तुम्ही आपले डिझाईन वगैरे बघितले असेल तर ते तुम्हाला नक्की समजेल. तर इथं बघू शकता मित्रांनो, एम्पायर ऑफ एज्युकेशन. तर कशा प्रकारच्या क्वालिटीचं हे नाव आहे ना. तर तुम्ही याच्यानंतर हे पण बघू शकता. खूप साऱ्या बॅनरवरती तुम्ही बघितला सुद्धा असेल की पेन वगैरे टाकलेली आहे. उद्धारकर्ता पण नाव बघितले असेल. इथे थोडंसं मिस्टेक झाली होती AI वरून नाव बनवताना, पण मी तुम्हाला पूर्ण फिक्स करून दिलेलं आहे. ते तुम्ही यूज करू शकता. तर बाकीचे सुद्धा नाव बघू शकता तुम्ही इथे. चला, मी आता तुम्हाला जे पूर्ण एलिमेंट्स वापरून किंवा PNGवर वापरून जेवढे मी आतापर्यंत जे डिझाईन केलेले आहेत ते तुम्हाला इथे दाखवतो मित्रांनो. पूर्ण 21 डिझाईन आहेत. जर तुम्हाला डिझाईन जर हे घ्यायचे असतील तर खाली मी लिंक देतो याची. जर तुम्हाला परचेस करून घ्यायचे असेल ठीक आहे, तर याची पण लिंक देतो मी खाली आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की जाऊन घ्या. पूर्ण 21 PhD डिझाईन असणार आहेत मित्रांनो. याची तुम्हाला PLP पण भेटणार आहे. जर तुम्हाला PLP फाईल पाहिजे असेल, जे कोणी पिक्झेलॅब ॲप वापरते ठीक आहे, त्यांच्यासाठी पण खाली मी सेपरेट लिहिलेले असणार आहे की PLP आणि पिक्झेलॅबसाठी लिहिलेले आहे ठीक आहे. बरोबर वाचा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. त्यावर तुम्ही बरोबर क्लिक करा. ते यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागेल मित्रांनो. जर तुम्हाला हे PhD फाईल जर पाहिजे असतील तर नक्की, जर तुम्हाला पाहिजे असेल नक्की तुम्ही घेऊ शकता.